मध्ये आपण सध्या आहोत आणि दुसऱ्या रजनीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल। अर्थातच मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासे विपक्ष मीत 11 भिंगारी संघाने टॉस जिंकले आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला। आयक्यूरा इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून देखील प्रेक्षक आमच्या समवेत जॉईन होतात, त्यांचे आम्ही करतो सहर्ष स्वागत। संदेशजी शेळके आणि त्यांची संपूर्ण टीम 5 रजनीमध्ये ही स्पर्धा अगदी उत्तमरित्या हाय क्वालिटी अगदी आपल्याला पाहायला मिळेल, त्यांच्या माध्यमातून कव्हर करण्यात येईल, त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत। या मॅच साठी पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळतील दीपकजी पाटील सर विद्ने, सुदेशजी म्हात्रे सर खोपटे आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये अर्थातच सन ऑफ सॉइल संदीपजी पाटील सर जासे ही जबाबदारी पार पडतील, त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत। आमच्या समवेत पवनजी राठोड ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेत जोडले जातात, त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत। तर हॅलो, जाऊया आपण स्वागत कक्षामध्ये। स्वागत करण्यासाठी या स्पर्धेला शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी आलेले आमचे जे पाहुणे आहेत त्यामध्ये वार्ड क्रमांक 3चं नेतृत्व ज्यांच्या सक्षम खांद्यावर आहे असे प्रशांत नरेश म्हात्रे यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय। त्यांना विनंती असेल की आपण यावं। एक जबरदस्त नेतृत्व प्रशांत नरेश म्हात्रे यांचं स्वागत केले जाते। सुनात म्हात्रे यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते वस्त्रालंकार पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं यथेच्छ मान सन्मान करावा। धन्यवाद प्रशांत, आपण या स्पर्धेसाठी आपण आलात आणि बहुमूल्य योगदान आपलं दिलं त्याबद्दल धन्यवाद। त्यानंतर नेक्स्ट स्वागत असेल ज्यांना खऱ्या अर्थानं परमेश्वरानं आनंदाची गंगोत्री दिली, तो आनंद सर्वांना वाटत असतात आणि ज्यांच्या नावातच आनंद आहेत। वार्ड क्रमांक 2चे नेतृत्व ज्यांच्या खांद्यावर असे शौर्य एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय आनंद गंगाराम म्हात्रे यांचं सुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून स्वागत केलं जातोय। एक हसतमुख चेहरा कधीही भेटला तर स्मित हास्य देऊन प्रत्येकाचं मनोमन स्वागत करत असतात, त्यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल। सुहास म्हात्रे यांना विनंती असेल की वस्त्रालंकार पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं सुद्धा आपण यथेच्छ मान सन्मान करावा। नेक्स्ट स्वागत असेल ज्यांनी ग्रुप ग्रामपंचायत जासईमध्ये विजयाचा चौकार ज्यांनी नोंदवला, गेली 20 वर्ष ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांना प्रेम अलोट प्रेम वार्ड क्रमांक 7चं लाभलंय असे रामकिशोर ठाकूर यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करत आहोत। त्यांना सुद्धा विनंती असेल यावं। कर्तृत्व नेतृत्व यांचा सुंदर असा मिलाप ज्यांच्या ठाई झालेला आहे असे सन्माननीय रामकिशोर ठाकूर यांचं स्वागत केलं जाईल। वस्त्रालंकार पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन त्यांचं यथेच्छ मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। धन्यवाद, आपल्या सर्वांचं मनापासून आम्ही आभार मानतो। आणि जाऊया मैदानावर चाललेल्या सामन्याचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी एक गोड आवाज युवराज माले यांच्याकडे जाऊया। धन्यवाद पुन्हा एकदा आत्मारामजी म्हात्रे सर। सुंदर अशी क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय आणि अगदी क्रिकेट या खेळाला पोषक पूरक असं हे वातावरण आणि सुसज्ज असं क्रीडांगण आपण पाहतोय। ज्या पद्धतीने मगाशी देखील आत्मारामजी म्हात्रे सरांनी उल्लेख केला की ही दुसरी रजनी आहे आजच्या या किंबहुना या स्पर्धेतील आणि एकूण काही दिवसांपूर्वी देखील एक स्पर्धा याच क्रीडांगणावर आपण पाहिली आणि येणाऱ्या काळामध्ये देखील अजून एक रजनी क्रिकेट स्पर्धा आपण याच क्रीडांगणावर पाहणार आहोत। त्यामुळे अगदी क्रिकेटचे अगदी भरपूर मोठे चाहते किंबहुना क्रिकेट या खेळाला नेहमीच प्रोत्साहन देणारे पाठिंबा देणारे आपण पाहतोय जासी गावामधील आपण पाहतोय अनेक दानशूर दाते ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धा सर्व स्पर्धा आपण पाहतोय भरवल्या जातात आणि त्यामध्ये पाहतोय की खंडोबा क्रिकेट क्लब जासई अर्थातच ज्याचे अध्यक्ष आपण पाहतो सन्माननीय माणिक शेठ हरी म्हात्रे साहेब आणि या स्पर्धेचे मुख्य पुरस्कर्ते खरतर ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेचं टायटल आपण ठेवलं ते सरपंच चषक 2025 अर्थातच थेट सरपंच सलग 3 वेळा खरं तर ज्यांची आपण पाहतोय नियुक्ती झाली, जे निवडून आले अर्थातच संतोष रामचंद्र गरज साहेब। चला सामन्याला सुरू करूया आपण। 8 वाजून बरोबर 5 मिनिटं होतात। अगोदर आपल्याला आज भरपूर उशीर झालाय। सामने आज आपण एकूण 6 खेळवणार आहोत आणि सर्व सामने हे 5 षटकांचे राहणार आहेत याची आपण नोंद घ्या। तुम्हाला एक रिव्ह्यू दिला जाईल टीम रिव्ह्यू जो फक्त तुम्ही वाईड नो बॉल आणि रनआउट साठी वापरू शकता आणि तोही तुम्हाला 10 सेकंदामध्ये घ्यायचा याची आपण नोंद घ्या। जास्त वेळ तुम्हाला दिला जाणार नाही।
भरपूर आपण पाहतो प्रेक्षक वर्ग काल रात्रीमध्ये या स्पर्धेला लाभला, मग तो क्रीडांगणावर असेल किंबहुना युट्यूबवर IAQRA इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून देखील असेल. आणि आजची दुसरी रात्र बी गट आपण पाहतो, बी पोल, आणि या बी ग्रुप मधील पहिली लढत मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई विपक्ष मीत इलेव्हन सिद्धिविनायक भिंगारी. खर तर भिंगारी संघ ज्यांचे पुरस्कर्ते या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय नशीब शेठ भुईर, आणि खरं तर आज त्यांचा वाढदिवस देखील, आणि त्यांना आपण देऊया या खंडोबा क्रिकेट क्लब जासई आयोजित सरपंच चषक 2025च्या वतीने वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. साईश मात्रे जयदीप मात्रे ही सलामीची जोडी, विस्फोटक जोडी आपण पाहतो क्रीडांगणाच्या आतमध्ये मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई टीम कडनं दाखल झाली. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो भिंगारी संघाकडनं आशिष भुईर, यस आशिष परदेशी आपण पाहतो. पंचांचा ग्रीन सिग्नल होतं, मॅचला आपण करतो सुरुवात. देऊया दोन्ही टीम्सला शुभेच्छा, एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया मित्रांनो. आणि आजच्या दुसऱ्या रचनेला करूया प्रारंभ, शुभारंभ, आरंभ, सुरुवात, स्टार्ट. शो द गुड गेम, चांगला खेळ तुम्ही साकारा. आणि लेट्स प्ले. पहिला बॉल आशिष परदेशी. पहिला बॉल आपण पाहतो ओव्हर द विकेटने आले होते, थोडासा कमी गतीने टाकला. पंचांकडे आपण पाहतो लाऊड अपील करण्यात आली, मात्र पंच आमचे तटस्थ मात्र अगदी अचूक लाईन आपण पाहू शकाल. टप्पा पडल्यानंतर हलकासा टर्न झाला बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये. पहिल्याच बॉलवर फिंगर्स रोल करत असताना गोलंदाज आशिष. नेक्स्ट बॉल, हा बॉल सोडून दिला आणि इथे लाईन खराब पाहायला मिळाली. अगदी अगोदरच्याच चेंडूची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न आशिषचा होता, मात्र इथे दिशा आणि दशा दोन्ही खराब पाहायला मिळाले आणि अतिरिक्त धाव इथे मात्र अर्जित करत असताना जासई संघ धावफलकाला सुरुवात होते. एक धाव धावफलकावर. पुढचा बॉल, यावेळेस थोडीशी फ्लाईट दिली होती, बॉल बॅक ड्राईव्ह, खोलवर टप्प्याचा बॉल होता, समोर ड्राईव्ह केला आणि फॉलो थ्रू मध्ये मात्र चांगली फिल्डिंग आशिषची. खरं तर इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं. जयदीप म्हात्रे मात्र शेवटच्या मुवमेंटला अगदी स्ट्रेट केली बॅट आणि समोर मात्र ड्राईव्ह केला. फक्त इकॉनॉमिकल षटक टाकण्यासाठी माहीर असलेला आशिष तुम्ही पाहता. यावेळेस मात्र खोदून काढल्या बॉलला, मिडाउटच्या डोक्यावरनं बॉल चाललाय. खेळाडू आहे तिकडे लॉंग ऑफला, चांगली फिल्डिंग करत असताना आणि अगदी योग्य एंडला बॉलला फेकले. एकच धाव मिळणार. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं दर्पणच्या माध्यमातून. एंडफील्ड क्लिअर केली होती, खरं तर जयदीपने मात्र तितकीशी ताकद नव्हती, कारण गोलंदाज जास्त गती देत नाहीये. वैविध्यता आपण पाहिली या संपूर्ण षटकामध्ये त्याच्या माध्यमातून, आणि त्याच्या जोरावर आतापर्यंत अगदी इकॉनॉमिकल हे षटक पाहायला मिळतं. 2 धावा सध्या आपण पाहतो धावफलकावर. पुढचा बॉल, यावेळेस मात्र चांगला ड्राईव्ह केलाय, अगदी एक्स्ट्रा कव्हरला अलॉंग द कार्पेट बॉल जात असताना चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली. धावा मिळतील 2. डावकरताचा फलंदाज आपण पाहतो साईश मात्रे 2 धावाने स्वतःचं खातं उघडतोय. एकूण धावसंख्या 4 धावा. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. पावरप्लेचं षटक तुम्ही पाहता आणि सध्या मेरिटवर गोलंदाजी किंबहुना अकॉर्डिंग टू फील्ड प्लेसमेंट सध्या बॉलिंग सुरू आहे ती भिंगारी संघाची. आशिष परदेश यावेळेस राऊंड विकेट सध्या मारा करत असताना यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे लेग बिफोरची अपील करण्यात आली आणि काय वैविध्यता आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये. बघा पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता, शफल झाले. नक्कीच पिचिंगच अगदी आपण पाहतोय बाहेर झाले होते. योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून आपण पाहतो आणि डॉट बॉल होता. 5 चेंडू आतापर्यंत झाले. धावसंख्या धावफलकावर बिनबाद 4. थोडा संघर्ष फलंदाजांचा सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस मात्र लोअर फुलटॉस बॉल होता. आडव्या बॅटने ऑन साइडला दिशा दिली आहे. खेळाडू आहे तिकडे. रन मिळेल ती एकच या बॉलवर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिलं षटक राहिलं ते आशिष परदेशीच्या नावावर. बिनगडी बाद. धावा धावफलकावर 5. सरपंच चषक 2025 आपण पाहतो दुसरी रात्र आणि आशिष परदेशी आपण पाहतोय पहिलं षटक हाताळलं त्याने. इकॉनॉमिकल षटक त्याच्या संघासाठी अर्थात मीत 11
सिद्धिविनायक भिंगारेसाठी पाहायला मिळालं. फक्त 5 धावा खर्च केल्या. साईश मात्रे 3 बॉल 3, जयदीप मात्रे 3 बॉल 1 वर खेळतोय आणि कुणाल नाईक दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गतवर्षी चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर कुणाल नाईक सातत्याने एक महत्वपूर्ण घटक, एक महत्वपूर्ण खेळाडू म्हणून भिंगारी संघासाठी सातत्याने अगदी भरीव असं योगदान त्याचं आपल्याला पाहायला मिळालं. कुणाल नाईक एक चांगला अष्टपैलू खेळाडू आणि त्याच्या विरुद्ध काय रणनीती राहील साईश मात्रे आणि जयदीप मात्रेची. चला अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका. 5 धावा धावफलकावर आहेत. हळूहळू आपण पाहतोय प्रेक्षकांची गर्दी या क्रीडांगणाच्या अगदी चौफेर वाढताना पाहायला मिळते. पहिला बॉल दुसऱ्या ओव्हरमधील सामना करतोय साईश. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्विच मारण्याचा प्रयत्न. इथे लाईन करा, व्हाईट बॉलचा इशारा. पहिल्या ओव्हरमध्ये साईशचा हा प्रयत्न आपण पाहिला होता, तिथेही प्रयत्न फसला होता आणि इथे हा प्रयत्न फसत असताना मात्र अगदी अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न होता. मात्र बॉलची पिचिंगच अगदी ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर पाहायला मिळाली आणि कुणाल नाईक व्हाईट बॉल. धावसंख्या 6. कमी गतीने टाकला बॉल. चेंज ऑफ पेस मध्ये व्हेरिएशन करत असताना कुणाल कल्पक बुद्धिमत्तेचा आणि चातुर्य क्षमता असलेला हा गोलंदाज तुम्ही पाहताय. अगोदरच पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडूला थोडी फ्लाईट दिली, कमी गतीने टाकला आणि बॉल अगदी टप्पा पडल्यानंतर सरळ अगदी शरीरावर जाऊन आदळला. 2 कॅमेऱ्याने तुम्ही पाहता ऍक्शन रिप्ले. हो, अगदी गती जास्त असती तर कदाचित मोठी इजा झाली असती साईशला. डॉट बॉल. कुणाल नाईक अगदी टिचून मारा सध्या सुरू आहे. हो, यावेळेस पुढे सरसावले, लॉफ केले बॉलला आणि खेळाडू बॉलच्या खाली लॉंग ऑफला साहिल टिपत असताना हा झेल आणि पहिला धक्का लागतोय तो मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासे टीमला. साईश मात्रे बाद. कारण पॉवर प्लेचा षटक असताना खरं तर जिथे फुल रिस्ट्रिक्शन आहे, तुम्हाला फक्त इनफिल्ड क्लिअर करायचे, गॅप्स तुम्हाला शोधायचे आणि अशा परिस्थितीमध्ये धावा कुठेतरी येत नव्हत्या आणि तो कुठेतरी दडपण ते प्रेशर रिलीज करण्यासाठी पुढे सरसावले ते साईश मात्रे आणि चेंडू मात्र जास्त अंतर पार करू शकला नाही. साहिल मिसाळ अगदी कोणती चुकी केली नाही आणि योग्यरित्या ते झेलला टिपले. 1 गडी बाद. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 6 आणि नवीन फलंदाज भूषण मात्रे यांना तुम्ही पाहताय. अनुभवाचा भरणा असलेला हा फलंदाज सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये आणि सध्या पार्टनरशिपची गरज आहे. थोडासा संयम दाखवावा लागेल, पेशन्स तुम्हाला दाखवावे लागतील. मात्र पहिल्याच बॉलवर बिगिट करण्याचा प्रयत्न, हाफ ट्रॅकर बॉल होता, पूल मारण्याचा प्रयत्न पुन्हा फसवत असताना कुणाल नाईक पुन्हा एकदा आपली चातुर्य क्षमता वापरत असताना, कारण त्याला माहिती आहे भूषण मात्रे हा आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. पहिल्या बॉल पासून पॉवर हिटिंग करणं ही त्याची खासियत आहे आणि तोच प्रयत्न इथे कुणाल नाईकने हाणून पाडला या बॉलवर. हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुटवरनं यावेळेस काय पंच केलाय, डीप पॉइंटला बॉल क्लिअर करतोय दन दन करत भूषण मात्रेच्या बॅटमधनं हा चौकार. केलं बॉलला पॉइंटच्या डोक्यावरनं इनफिल्ड क्लिअर करत चौकार प्राप्त केलाय. स्कोर 1 गडी बाद 10. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला डाऊन दी ग्राउंड बॉल, घणाघाती प्रहार भूषण मात्रे ठोकतोय हा षटकार. आणि कुणाल नाईकचा स्पेल मात्र इथे खराब केलाय. 16 धावा धावफलकावर.
यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवर पूल मारलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, कन्सिक्युटिव्ह सिक्सेस भूषण म्हात्रेची. मात्र इथे आक्रमक फलंदाजी तुम्ही पाहत असताना 2 षटकांचा खेळ संपलाय आणि काय मात्र पुनरागमन केलंय तर भूषण म्हात्रेच्या या फलंदाजीच्या जोरावर ते मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासे टीमने 22 धावा 1 विकेट 2 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचा षटकार मारला विथ द बाउन्स, तो फटका खेळला होता भूषण म्हात्रेने. आपण बघू शकाल अगदी क्रीज मध्ये आपण पाहिलं तर अगदी खोलवर घुसले सुरुवातीलाच आणि अगदी बॅकफुटवर जाऊन हा पूल मारला. व्यवस्थित कनेक्ट झाला होता, मात्र भूषण म्हात्रेकडे ताकद इतकी आहे ना की एकदा कनेक्ट झाला तर बॉल मात्र ट्रॅव्हल होणार. आणि आपण पाहतोय सलगचे 2 षटकार आले, त्याच्याबरोबर एक चौकारही आपण विसरता कामा नये. त्या ओव्हर मध्ये आपण पाहतो भरपूर धावा आल्या, 17 धावा तिथे आल्या आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली 22. 1 विकेट 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि मॉडर्न डे टेनिस क्रिकेट आत्माराम सर, इथे तुम्ही जास्त वेळ दडपणामध्ये ठेवू शकत नाही फलंदाजांना. एखादा मोठा फटका प्रेशर रिलीज करतं आणि तेच इथे पाहायला मिळालं. आणि आता तुम्हाला पाहायला मिळेल वन ऑफ द एक्सपिरियन्स प्लेअर सध्या गोलंदाजी ट्रॅकवर रघु परदेशी. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा इनसाइड आउट फटका आहे, बॉल हवेत आहे, खेळाडू बॉलच्या खाली. दर्पण पुन्हा एकदा आणि पहिल्या बॉलवर रघु परदेशींना मिळतं यश. जासे टीमला हा दुसरा धक्का. आणि त्याच दरम्यान या ठिकाणी शुभागमन होत असताना खरं तर या स्पर्धेचे मुख्य पुरस्कर्ते अर्थात सरपंच चषकाचे आपण पाहतोय मुख्य सूत्रधार अर्थातच सलग 3 वेळा सरपंच पदी ज्यांची नियुक्ती आपण पाहतोय, लोकांमधून पाहिली, प्रतिनिधींमधून पाहिली, असे संतोष रामचंद्र घरत साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय या स्पर्धेच्या माध्यमातून. मग ऍक्शन रिप्ले आयक्यूरा इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता आणि जसा बॉल त्याने मारला डोक्यावर हात ठेवला जयदीपने, त्याला माहिती चुकी झाली त्याच्याकडनं. हा चेंडू अगदी अशा पद्धतीने खेळण्याजोगा नव्हता. रघु परदेशी आहे समोर हे विसरून चालणार नाही. अनुभवाचा भरणा असलेला गोलंदाज आहे. रायगडचं क्रिकेट असेल खरं तर अगदी स्वतःच्या युवा काळापासून ज्याने गाजवलं असं रघु परदेशी. त्याच्या विरुद्ध मात्र खेळत असताना तुम्हाला भरपूर मात्र मेहनत करावी लागते, परिश्रम करावे लागतात. तर भूषण म्हात्रे यांच्यासाठी पारितोषिक आले, अनाउन्स करूया आपण. हो, इथे कट करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा टायमिंग इथे जुळला नाहीये. सिंगल मिळत असताना रक्षित आपण याला पाहतोय, नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर, स्कोर पुढे सरकतो 23. या बॉलवर जर षटकार मारला तर भूषण म्हात्रेंना कल्पेशजी पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज येईल. त्या दरम्यान सन्माननीय सरपंच साहेबांचं आगमन होतंय, संतोष रामचंद्र घरत साहेबांचं शुभागमन मुख्य मंचावर होत असताना त्यांचं आपण करूया पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. क्रीडांगणाच्या आतमध्ये जाऊया आपण. हो, इथे मात्र हलकेसे पुढे सरसावले होते, स्विंग अँड मिस कम्प्लिटली. रघु परदेशी आपण यांना पाहतो सध्या बॉलिंग ट्रॅकवर आणि भन्नाट वेगावर हलकासा टर्न तुम्ही पाहिला, अगदी ऑफस्टिकच्या आतमधून बॉल वळवला. रघु परदेशी जर्सी नंबर 1 तुम्हाला पाहायला मिळतात. चांगलं बॅटल आहे रघु परदेशी विपक्ष भूषण म्हात्रे आणि इथे भूषण म्हात्रेला खुलवा टप्प्याचा हा बॉल टाकला होता. बॉल मात्र फेकून दिलाय तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग एरियाला आणि ठोकलाय अजून एक दमदार षटकार. अगदी रिसचा वापर केला, मनगडाचा वापर केला आणि बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग एरियामध्ये डिपॉझिट केलं. 29 धावा धावफलकावर 2 विकेटच्या मोबदल्यात.
सुरुवात थोडीशी अडखळत झाली होती. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 आले होते आणि तदनंतर मात्र भूषण मात्र जसा एंटर झाला आणि पहिल्या इनिंग मध्ये मात्र त्याच्या विस्फोटक फलंदाजीचा आस्वाद आपण सगळे घेत आहोत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मीत 11 सिद्धिविनायक भिंगारी. विकेट काढावी लागेल ती भूषण मात्रेची आणि त्यासाठी जाणं विणलं जात आहे. फील्ड पोझिशन मध्ये बदलाव केला जातोय. खेळाडूंना एक्सचेंज केलं जात आहे त्यांच्या जागेवरून. रघु परदेशी एक्सपिरियन्स अनुभव त्याच्या समोर आक्रमक शैलीचा भूषण मात्रे. हो इथे पुढे सरसाम पुन्हा एकदा अगदी कव्हर पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होता. आउटर एज लागली. बॉल गेला तो अगदी गली आणि थर्डमॅनच्या अगदी मधोमध. धाव मिळाली. 1 स्कोर पुढे सरकतोय. 30 धावा 2 विकेट्स. तिसरं षटक मार्गस्थ असताना तुम्ही अनुभव घेताय. सरपंच चषक 2025 भव्य दिव्य रजनी क्रिकेट स्पर्धा दुसरी रात्र. सामना क्रमांक पहिला प्रगतीपथावर आणि आता रक्षित आपल्याला पाहायला मिळेल. डावकुरेचा शेवटचा बॉल फेस करेल तिसऱ्या ओव्हरमधील. प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला पाहायला मिळतो आई क्रीडा इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून सध्याच्या घडीला 53 आणि नक्कीच तिथपर्यंत जाऊ देण्याचा प्रयत्न नसणार आहे भिंगारी टीमचा. तर दुसऱ्या बाजूला जासई संघ इथे स्विंग आणि मिस. फ्लाइट दिली. थोडासा टर्न पाहायला मिळाला. रघु परदेशी डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती केली आहे आणि 30 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतो धावसंख्या मेघना शेट प्रतिष्ठान विठ्ठल जासई 2 गडी बाद 30. पुढचा सामना होणार आहे भैरवनाथ KA11 धुतुम आणि न्हावा 11 न्हावा. हॅलो, या पुढचा सामना होणार भैरवनाथ 11 धुतुम विपक्ष न्हावा 11 न्हावा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की लगेचच आपण नाणेफेकीसाठी यावं. या इनिंगचा शेवटचा संपण्याच्या चेंडू संपण्या अगोदर आपल्याला नाणेफेकीसाठी यायचं आहे. धन्यवाद. आशिष परदेशी चौथ्या षटकामध्ये मोठा आव्हान आहे आशिषकडे. कारण भूषण मात्र सध्या आपण पाहतोय अगदी रौद्र रूप धारण फलंदाजी करतोय. 7 चेंडूमध्ये 23 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आल्यात. 30 धावा टीमचा टोटल स्कोर आहे आणि त्यापैकी 23 धावा भूषण मात्राने ठोकल्यात. म्हणजे त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट तुम्ही पाहू शकाल किती वेगाने पुढे सरकतोय. आशिष पहिला बॉल घेऊन चौथ्या षटकातील ओव्हर द विकेटने सुरुवात करत होते. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर बॉल. पंचाने सरळ वाईट बॉलचा इशारा केला. 31 धावा पहिल्या ओव्हरमध्ये एक अतिरिक्त धाव गोलंदाजाने खर्च केली. अर्थात आशिषने दुसऱ्या ओव्हरमध्ये कुणालने अतिरिक्त धाव खर्च केली आणि पुन्हा एकदा आशिष. पुन्हा एकदा अगदी कट मारण्याचा प्रयत्न मात्र गॅप शोधलाय. फ्लाय स्लिप आणि थर्डमॅनच्या मधून बॉलला काढलाय आणि भूषण मात्रेच्या बॅटमधनं हा येतोय चौकार. हॅलो हॅलो. दरम्यानच्या काळात या स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी माननीय सन्माननीय आदरणीय उद्योजक कुमारदादा पाटील यांचं आगमन होते. त्यांचं सहर्ष कुमारदादांचं आम्ही स्वागत करत आहोत. आज ज्यांचा वाढदिवस सुद्धा आहे आणि वाढदिवसाच्या कुमारदादांना खूप खूप शुभेच्छा. अनेकांचं प्रेम त्यांच्यासोबत आहे कारण एक स्मित गोड हास्य त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी असतं आणि प्रत्येकाला श्री ऋणानुबंधांचे संबंध जोडणारे आमचे कुमारदादा पाटील यांचं आगमन होतंय. त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. जाऊया पुन्हा एकदा युवराज माळे यांच्याकडे. धन्यवाद आत्मारामजी म्हात्रे सर. मान्यवरांचं सहर्ष स्वागत. 38 धावा सध्या तुम्ही पाहताय स्कोर कार्डवर. भन्नाट वेग या बॉलवर पाहायला मिळाला मात्र वेगाबरोबर दिशेवर नियंत्रण नव्हतं
आणि गोलंदाजाकडनं रिव्ह्यू घेण्यात आलाय. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलाय. पंचांनी लिगल डिलिव्हरी सांगितली, पंचांनी वाईट सांगितले, माफ करा, आणि त्याला चॅलेंज केले गोलंदाजाने. सरपंच दशक 2025 तुम्ही पाहताय. दुसरी रात्र हुतात्मा मैदान जासई आपण पाहतो. या ठिकाणी आपण आहोत आणि तिसऱ्या पंचाने सांगितलंय व्हाईट बॉल आहे, त्यामुळे रिव्ह्यू लॉस झाला. भिंगारी संघ आपण लक्षात घ्या. धावसंख्या पुढे सरकते. 39 धावा, 2 विकेट्स. चौथा षटक मार्ग असते. भूषण मात्र अगदी 9 बॉल 28 वर खेळतोय. लक्ष्मी 3 बॉल 3 आणि सध्या आशिष परदेशी आपण पाहतो राऊंड विकेट मारा करतो डावकरताचा फलंदाज रक्षित साठी. आणि इथे चांगला बॉल पाहायला मिळाला. ही लाईन मगाशी कदाचित टाकायची होती आशिषला आणि ते थोडासा चेंडू आपण पाहतोय वाईड लाईनच्या अगदी भरपूर बाहेरून गेला आणि वाईड आला. आणि इथे मात्र डॉट बॉल येत असताना दुसरं षटक हाताळतोय खरं तर आशिष. रनअप मध्ये काहीसा व्यत्यय आपल्याला पाहायला मिळतोय. 39 धावा, प्रोजेक्टेड स्कोर आहे 52 इथून. एवढ्याच अगदी जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा कनेक्शन पाहायला मिळालं नाही. ऑन साइडला बॉल जात असताना गोलंदाज स्वतः बॉल पर्यंत जातात आणि धाव मिळते एक. रक्षित थोडासा संघर्ष करतोय, मात्र त्याला करायचं ते फक्त स्ट्राईक रोटेशन आणि भूषण मात्रला जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणायचं आहे. धावसंख्या 40. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल चौथ्या षटकातील. भूषण मात्र खरं तर जबरदस्त विस्फोटक फलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळाली या संपूर्ण इनिंग मध्ये. जशी रजनी पुढे सरकेल आपण पाहतोय भरपूर प्रमाणामध्ये गारवा तुम्हाला वातावरणामध्ये पाहायला मिळेल. थंडीचे दिवस आहे आणि गेल्या 2 ते 3 दिवसापासून आपण पाहतोय थंडी पुन्हा वाढली. भूषण मात्रे, आशिष परदेशी, ऊर्ध विकेट. पुन्हा रनअप मध्ये काही सवयत 40 धावा स्कोर कार्डवर. खोला टाकलेला बॉल होता, एज लागले. कीपरचे प्रयत्न लाजवाब. मंदार अगदी बॉलवर झोकून दिलं होतं स्वतःला, मात्र योग्यरित्या पोहोचले नाही. कमिटमेंट साठी पैकीच्या पैकी मार्केट मात्र तितक्याच चपळाईने आपण पाहतो 2 धावा इथे पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि बेगनाथ स्ट्रीट प्रतिष्ठान विठ्ठल जासे 42 धावा 2 विकेट्सच्या मोबदल्यात. केला जाईल टॉस आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. सरपंच दशक 2025 तुम्ही पाहताय. दुसऱ्या रजनीमध्ये आपण आहोत. 5 दिवसीय क्रीडा स्पर्धा आणि पहिल्याच आपण पाहतोय वर्षीय आयोजन खंडोबा क्रिकेट क्लब जासे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले. सलग 3 वेळा सरपंच पदी ज्यांची नियुक्ती आपण पाहिली. थेट सरपंच जासे ग्रुप ग्रामपंचायत सन्माननीय श्री संतोष रामचंद्र गरज साहेब यांच्या मुख्य नेतृत्वाखाली, त्याचबरोबर खंडोबा क्रिकेट क्लब जासेचे अध्यक्ष सन्माननीय माणिकशेठ हरी म्हात्रे साहेब, त्यांचे भरपूर योगदान या स्पर्धेला आपण पाहतोय. पहिला बॉल आपण पाहतोय, थोडासा राईज झाला होता, बॅट लवकर फिरली. भूषण मात्र तेच आपल्याला सांगत असताना पाहतोय रक्षितला की थोडासा वेळ घे, बॉलची लाईन लेंथ रीड कर, कारण शेवटचं षटक आहे, धावा पाहिजेत आपल्या टीमला. धरपणला तुम्ही पाहताय पहिला बॉल टाकला डॉट. हो, इथे रायझिंग डिलिव्हरी सरप्राईज करून गेली, उसळी घेणारा बॉल. आणि आता भूषण म्हात्रेने चॅलेंज केले या डिसिजनला. हाईट साठी पंचाने लिगल सांगितलं, मात्र भूषण म्हात्रेने याला चॅलेंज केले. एक रिव्ह्यू आपण दोन्ही संघांना दिला.
संतोष रामचंद्र गरज साहेब आपण पाहतो खरं तर स्वखर्चाने हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार ज्यांच्या माध्यमातून आता करण्यात येणार आहे. जासई गावामधील फेअर डिलिव्हरी आहे पंचांनी सांगितले, त्यामुळे रिव्ह्यू गमावलाय तो भूषण मात्रे अर्थातच जासई टीमने. सलगचे 2 चेंडू आपण पाहतो निर्धाव टाकले दर्पणने आणि दर्पणने टाकले दडपण ते फलंदाज रक्षितवर. वन्स अगेन बीटन. सलगचा 3रा हा निर्धाव चेंडू तुम्ही पाहताय आणि भूषण मात्र थोडासा फ्रस्ट्रेट होत असताना त्याला माहिती आहे की माझा स्ट्राईक वजन इम्पॉर्टंट आहे, भले मला स्ट्राईक पासून लांब राहायला लागले तरी चालेल, मात्र धावा समोर न्यायला हव्या. रक्षितने देखील चौकार षटकार ठोकायला हवे. फुल टॉस टाकले, लोअर फुल टॉस होता हलक्यात आणि फक्त दिशा दिली आणि चौथ्या बॉलवर मात्र या ओव्हरची आली होती सिंगल धाव. मात्र काय दर्पणने षटक हाताळले. शेवटचं षटक असताना जिथे आपण पाहतोय फलंदाज नक्कीच मोठ्या फटक्यांसाठी जातात, कारण हे मॉडर्न डे टेनिस क्रिकेट आहे. बदलत्या काळानुसार क्रिकेटचं आपण पाहतोय रूपलं पालटलंय. 43 धावा आहेत आणि अंतिमचे 2 चेंडू. भूषण मात्र 10 चेंडू 30 वर खेळतोय. जवळजवळ 300चा स्ट्राईक रेट सध्या त्याचा पाहायला मिळतोय. आता अंतिमचे 2 चेंडू बाकी असताना कुठपर्यंत मजल मारेल वेगनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जायसे संघ हे पाहावं लागेल. यावेळेस पुढे सरसण मारण्याचा प्रयत्न, पुन्हा टॉपेज लागली, बॉलने हलकासा टर्न घेतला, बाउन्स झाल्यानंतर मात्र इथे कोणती धाव काढण्यामध्ये उत्सुकता दर्शवली नाही भूषण मात्रेने. आणि आतापर्यंत 5 चेंडूमध्ये सिंगल फक्त खर्च केली आहे दर्पणने. आणि आपण पाहतोय मीत 11 सिद्धाविनायक भिंगारीसाठी अगदी इकॉनॉमिकल षटक हातावत असताना आतापर्यंत तरी. शेवटचा बॉल होता, इथे फटका फसलाय, खेळाडू नाही पोहोचणार. डीप कव्हरनं खेळाडू पुढे सरसावलाय, दुसरीचा प्रयत्न होईल आणि पूर्ण नाही होणार. फलंदाज बाद होईल. भूषण मात्र 1 धाव मिळाली. शेवटच्या बॉलवर स्कोर जाऊन थांबलाय तो 44 वर आणि 45 लक्ष असेल तर मीत 11 सिद्धिविनायक भिंगारी टीम समोर. करण्यासाठी आजच्या रजनीतील पहिल्या फेरीचा दुसरा सामना एका बाजूला असेल भैरवनाथ दुतो विपक्ष न्हावा 11 न्हावा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी यावं. आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे आमचे सर्वांचे असे लाडके कुमारदादा पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी आपण करावी. सर्वांकडून शुभेच्छांचा वर्षाव आज कुमारदादांवर होत आहे. का होऊ नये. एक मनमिलावू स्वभावाचे व्यक्तिमत्व कुमारदादा, ज्याने आपला व्यवसाय आपल्या कर्तृत्वानं फुलवला आहे, त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होत आहे. न्हावा संघानं नाणेफेकी जिंकलेले. जसा आपला जो निर्णय असेल त्या निर्णयावर सगट सामना संपल्यावर लगेचच आपल्याला मैदानात उतरायचं आहे, याची आपण खबरदारी घ्या. थोड्याच वेळात माणिकशेठ म्हात्रे यांचं सुद्धा आगमन होईल. खंडोबा क्रिकेट क्लब संघाचे सन्माननीय अध्यक्ष, ज्यांची प्रेरणा आणि त्यांचं मार्गदर्शन आपण ही स्पर्धा बघत आहोत पहिल्यांदा. आणि सरपंच चषक 2025 आपले सर्वांचेच लाडके सरपंच संतोषजी घरत यांचं कर्तृत्व नेतृत्वाची स्पर्धा, एक जबरदस्त अशी स्पर्धा आपण बघत आहोत. खंडोबा टेनिस क्रिकेट क्लब आयोजित ही श्रीमंत अशी टेनिस क्रिकेटची स्पर्धा, त्यातल्या आजची दुसरी रात्र आणि पहिला सामना आपण बघत आहोत. एका बाजूला जासई, दुसऱ्या बाजूला भिंगारी, या 2 संघाच्या दरम्यान आपण ही लढत बघत आहोत. पूर्वार्ध संपलेला आहे, उत्तरार्धाला सुद्धा सुरुवात होईल. आणि त्यानंतर आपण सर्वांचेच जे लाडके आहेत कुमारदादा पाटील यांचा वाढदिवस अगदी जल्लोषामध्ये आपण इथं स्वागत साजरा करणार आहोत. सर्वांच्याकडून त्यांना भरभरून शुभेच्छा येत आहेत. कुमारदादा, सर्वांचं प्रेम ज्यांना लाभलं आहे आणि जासईमधील युवा ज्यांच्याकडं खऱ्या अर्थानं आकर्षित होत असतात, असं युवांचं प्रेम ज्यांना भेटलं आहे, असे कुमारदादा पाटील यांचा सुद्धा वाढदिवस या मंचावर. चला फलंदाज पाठवा मैदानामध्ये. 30 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता आहे.
सामना जिंकण्यासाठी ती म्हणजे मित 11 सिद्धविनायक भिंगारे या संघाला नशीब शेठ भोईर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ, त्यांचाही आज आपण पाहतोय वाढदिवस आहे. त्यांनाही वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा असतील. पहिल्या सत्रामध्ये आपण अगदी खेळ पाहिला, भूषण मात्रेने लाजवाब फटकेबाजी केली, मात्र दुसऱ्या फलंदाजांना जास्त साथ त्याला देता आले नाही. कोणताही फलंदाज दीर्घकाळ क्रीडांगणावर तग धरू शकला नाही आणि तिथे कुठेतरी मागे पडला, कारण भूषण मात्रेने अगदी आक्रमक अशी फलंदाजी साकारली होती. 31 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या, 3 षटकार 2 चौकार, 9 चेंडूंचा सामना त्याने केला. हॅलो, दरम्यानच्या काळात आपण स्वागत कक्षाकडे जाऊया. आज ज्यांचा वाढदिवस आहे आणि या मंचावर ज्यांचं आगमन झालंय असे कुमारदादा पाटील उद्योजक जासई यांचं या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. या कुमारदादा आपलं स्वागत घेण्यासाठी आणि मी विनंती करेन की आपले सर्वांचेच लाडके सरपंच साहेब संतोष रामचंद्र गड त्यांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते कुमारदादांचं आपण भव्य दिव्य असं स्वागत करावं. आणि सर्वांना विनंती करेल जसं स्वागत चालू जरा जोरदार टाळ्यांनी आपण कुमारदादांना आज शुभेच्छा तर देणार आहोत, पण स्वागत सुद्धा जोरदार टाळणं करूया. सरपंच साहेबांना विनंती असेल की वस्त्रालंकार, मायेची, प्रेमाची, कर्तृत्वाची, नेतृत्वाची ही शाल कुमारदादांना आपण प्रदान करावी आणि फुलासारखा ज्यांचा स्वतःचा चेहरा असे गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन कुमारदादा जरा जोरदार टाळ्या कुमारदादांच्यासाठी. तसेच माणिकशेठ म्हात्रे, नरेश शेठ घर त्यांचं सुद्धा आगमन झालंय. सर्वजण आज त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करणार आहेत, पण पहिल्यांदा त्यांचा या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. धन्यवाद कुमारदादा, आपण या स्पर्धेसाठी आलात. आपल्या मनापासून आभार आणि धन्यवाद देतो आणि वाढदिवसाच्या पुन्हा एकदा आपल्याला लाख लाख शुभेच्छा. मॅच थोडंसं थांबवा, मला टाईम 2 मिनिटं 55 विनंती असेल खेळाडूंना की वाढदिवस तिथं साजरा करणार आहोत, केक कापणार आहोत वाढदिवसाचा आणि त्यानंतर कुमारदादांना भरपूर शुभेच्छा आपण दिल्यानंतर या उत्तरार्धाला आपण सुरुवात करणार आहोत. आज ज्यांचा वाढदिवस आहे, आज प्रत्येकाच्याकडून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव ज्यांच्यावर होत आहे असे गोड व्यक्तिमत्व आपले सर्वांचेच लाडके कुमारदादा पाटील उद्योजक, फक्त आपल्या राज्यामध्येच नाही तर परराज्यामध्ये सुद्धा जाऊन आपला व्यवसाय ज्याने फुलवला असे कुमारदादा यांचा आज वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा सर्वांकडून. आज दिवसभर त्यांच्यावर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव होता आणि शृंखलेच्या माध्यमातून केक कापून त्यांचा आपण सर्वजण वाढदिवस साजरा करणार आहोत. तुम जियो 1000 साल, साल के दिन हो 50,000. हा दिवस आयुष्यामध्ये विलोमळ यावा आणि तुमचा वाढदिवस साजरा करण्याचं भाग्य आम्हा सर्वांना लाभावा अशी आपण शुभेच्छा करतो. कुमारदादा उदंड आयुष्य, आरोग्य, यश, कीर्ती लाभो ही परमात्मा परमेश्वराच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये कुमारदादांच्या सर्वांच्या साक्षीनं आज भव्य दिव्य असा आज वाढदिवस त्यांचा साजरा केला. सर्वजण आज त्यांना शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर करत आहेत. चला सामन्याला आपण सुरुवात करूया. साहेबांचा आपण पाहतोय वाढदिवसाचा
सेलिब्रेशन आपण पाहिलं. सध्या मुख्य व्यासपीठावर संपन्न झालं. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर आपण पाहतोय घणागती प्रहार केलाय आणि ऑन साइडला अगदी षटकार ढोकून मनसुबे स्पष्ट केलेत. तो शेवटच्या मोमेंटला बॅटचा चेहरा खोललाय आणि सेन्सिबल क्रिकेट आहे. मेरिटवर सध्या फलंदाजी आपण पाहिली. पहिला बॉल अगदी फुल टॉस होता, त्याचा खरपूस समाचार घेतला. त्यानंतर हा शरीरापासून दूर जाणारा चेंडू होता. त्याला वाटतं शेवटच्या मोमेंट बाबू प्लीज आपण पाहतो षटक सध्या प्रगतीपथावर असताना 45 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. मिथ 11 सिद्धिविनायक भिंगारी संघाला 7 धावा पहिल्या 2 बॉलवर आणि कुणाल नाईक अजून एक चांगला अष्टबैलू खेळाडू भिंगारी टीमचा सध्या स्ट्रायकिंग एंडवर असेल. हा बॉल सोडून दिला आणि चांगला निर्णय. आपण पाहतोय डावकरचा गोलंदाज आहे कुणाल पाटील. ओव्हर द विकेट मारा तो करतोय. समोर राईट हँडेड बॅट्समन आपण पाहतोय कुणाल नाईक आहे आणि बाहेर वळवत असताना चेंडूला आपण पाहतोय जास्तच दिशा इथे खराब पाहायला मिळाली. धावांवर अंकुश ठेवावा लागेल अतिरिक्त, कारण तुम्हाला या लक्ष्याचा बचाव करायचा आहे, टार्गेट डिफेंड करायचं आहे. तेव्हा एक एक धाव तुमच्यासाठी ही इम्पॉर्टंट राहील. हो, इथे खुलवट टप्प्याचा बॉल होता, मात्र तितक्याच अगदी सेन्सिबल पद्धतीने कलात्मक अशा पद्धतीने या बॉलवर सिंगल काढली आणि खासियत आहे कुणालची. चेंडूमध्ये अजिबात खराबी नव्हती. योग्य बॉल टाकला होता खुलवट टप्प्याचा यॉर्कर लाईनचा, मात्र त्याला उत्तमरित्या ड्राईव्ह केलं ते अगदी अप साइडला आणि सिंगल प्राप्त केली. स्कोर पुढे सरकतोय 9 धावा या धाव फलकावर. आशिष परदेशी 2 बॉल 7 ज्याने षटकाराने सुरुवात केली होती ओव्हरची आणि त्याच्या बॅटमधून हा पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक येत असताना खेळाडू बनेल फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षक. बॉल जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. या ओव्हर मधील दुसरा षटकार. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहिला आईकिवरा इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून. स्टँड अँड डिलिव्हर पद्धतीने आपण पाहतोय लॉंग ऑफला क्लिअर केलं आशिष परदेशीने आणि षटकार ठोकला. अजून एक बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस अजून लांब, अजून उंच आणि धावा मिळतील. तब्बलचा षटकार. अंदाज त्याचा पाहायला मिळतोय. धावसंख्या प्रचंड वेगाने पुढे सरकते. 21. आपल्याला त्यांची प्रतिमा आपल्याला सप्रेम भेट दिली जातोय. एक फेम आहे तुमच्या समर्थ असलेलं संपूर्ण आमच्या खंडोबा टेनिस क्रिकेटचं. धन्यवाद दादा, आपण या भेटीचा आमचा स्वीकार केलात
आणि आपल्या देवारात देव ज्यांच्यामुळे सुरक्षित आहेत असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आपण पाहतोय कुणाल नाईकचा त्रिफळा उद्ध्वस्त केला जयदीपने. भले आशिष परदेशाची विकेट नसेल मिळाली मात्र कुणाल नाईक आणि त्याला मात्र त्रिफळा बाद करत असताना त्रिफळा चित करत असताना जयदीपला तुम्ही पाहताय 45 धावांचा पाठलाग करत असताना मिथिली पण सिद्धिविनायक भिंगार या संघ तुम्ही पाहताय. आक्रमक सुरुवात आशिष परदेशीने केली आहे. 5 चेंडू 23 वर खेळतोय कुणाल नाईक. आपण पाहतोय 1 धावांचं कॉन्ट्रीब्युशन देऊन मात्र बाद झालाय. तर पलटवार करण्यासाठी आपण पाहतोय नाबाजला जातो मेघना शेट प्रतिष्ठान विठ्ठल जासे संघ. अशा क्रुशियल मोमेंट मधनं देखील जिथे पहिल्याच ओव्हर मध्ये आपण पाहतोय अगदी निम्म्यापेक्षा जास्त धावा भिंगारे संघाने वसूल केल्यात तरी देखील इथून कमबॅक करण्यासाठी मात्र एक मोठी रणनीती आखावी लागेल. नुसती रणनीती आखून चालणार नाही तर ते यशस्वीरित्या अंमलात आणावी लागणार आहे आणि त्याची सुरुवात झाली ती जयदीपच्या माध्यमातून. कारण पहिल्याच बॉलवर त्याने विकेट संपादित केली आहे. विकेट्स काढावे लागतील आणि डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल. क्षेत्ररक्षकांची साथ मिळावी लागेल. फिल्डिंगचा स्टँडर्ड उंचवावा लागेल. तो अर्थातच मेघना शेट प्रतिष्ठान विठ्ठल जासे टीमला न्यू बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मंदार. पुढचा बॉल जयदीपचा 25 ला 1 आहे भिंगारी संघ. ओव्हर द विकेट आले होते. खोलवर टप्प्याचा बॉल लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह मिड विकेटला खेळाडू तैनात आहे. पापोपलीमध्ये आपण पाहतोय अगदी योग्यरित्या क्षेत्ररक्षणाची सजावट व्यूहरचना केली आहे ती जासे टीमने. धाव मिळाली 1 आणि मंदारने अगदी सेन्सिबल पद्धतीने पहिल्या बॉलवर सिंगल काढले. खातं उघडलं. स्वतःचं स्ट्राईक रोटेट केली. आशिष परदेशी ज्याने अगदी विस्फोटक अंदाज वापरलाय. अगदी अटॅकिंग क्रिकेट त्याने मात्र इथे दाखवलाय. 5 चेंडूमध्ये 23 वर खेळतो. धावसंख्या 26 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. डावकरताचा आता आशिष ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय बदलाव करत असताना डावकरताच्या फलंदाजाच्या विरुद्ध लेफ्टी बॅटर तुम्ही पाहताय. ऑन स्ट्राईक आहे आणि पॉवर प्लेचं षटक सुरू आहे दुसरं. 26 ला 1. नेक्स्ट बॉल. हो यावेळेस स्विच हिट मारण्याचा प्रयत्न. फ्लाइट दिली होती आणि फुल टॉस घ्यायचं होतं बॉलला ते म्हणजे आशिषला मात्र तिथे त्याला अपयश मिळालं. बॉल सरळ पायावर जाऊन आदळला. पंचांकडे हलकीशी अपील पाहायला मिळाली. पंचाने मात्र अपीलला अजिबातच दुजोरा दिला नाही आणि अपील नाकारली. हे षटक चांगलं आतापर्यंत साबित झालंय म्हणजे जासे टीमसाठी. 1च धाव दिली आणि 1 विकेट. चला प्रत्येक बॉल नंतर टीम मीटिंग नको डिस्कशन नको. वेळेकडे आपण थोडं लक्ष केंद्रित करूया आणि सामन्याला आपण थोडी चालना देऊया. 26 ला 1 आहे. एवढे समोर ड्राईव्ह केले. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे. लॉंग ऑफला खेळाडू येत असताना थोडीशी फंबलिंग झाली. त्याचा फायदा उचललाय आणि 2 धावा अगदी यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. थोडीशी चपळाई दाखवावी लागेल क्षेत्ररक्षकांना. बॉडी लँग्वेज भरपूर काही सांगून जाते जासे टीमच्या क्षेत्ररक्षकांची कारण त्यांना इथूनही कमबॅक करता येऊ शकतं. आपण तीच चर्चा करतोय. रेग्युलर इंटरव्ह्यूवर विकेट्स आणि डॉट बॉक्स आणि जयदीपने तो कारनामा केला या ओव्हरमध्ये. आतापर्यंत 4 चेंडू आणि धावा खर्च केल्या त्या फक्त 3-1 विकेट कुणाल नाईकची प्राप्त केली. स्कोर 28 वर आहे. अजूनही 17 रनची तुम गरज आहे. 20 चेंडूंचा खेळ बाकी असताना 20 मध्ये 17. हा ट्रॅकर बॉल होता. बॅकवुडरला कट केलाय आणि पॉइंट मध्ये फील्डर तैनात होता. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय आणि महत्वपूर्ण विकेट प्राप्त करत असताना रुपेश घरतने हा झेल टिपलाय आणि आशिष परदेची बहुमूल्य विकेट प्राप्त करत असताना मेघना शेट प्रतिष्ठान विठ्ठल जासई संघ
आशिष परदेशीची विकेट आली. मोहबुलने विकेट, इम्पॉर्टंट विकेट इथे प्राप्त करत असताना आणि हे पुनरागमनाचे दरवाजे उघडलेत का विकेटने मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासे टीमचे. कारण आपण पाहतोय घरचा संघ आहे, हे क्रीडांगण त्यांना काही नवीन नाहीये, त्यामुळे इथे पण माहिती आहे क्रीडांगणाची त्यांच्याकडे आहे आणि पलटवार त्यांनी करायला सुरुवात केली आहे. कोस्लोवर बॉल होता, आडव्या बॅटने खेळून काढला, गॅप मध्ये ढकललाय बॉलला काऊ कॉर्नरला आणि इथे खराब फिल्डिंग आहे. असं कराल तर सामना हातात नक्कीच तुमच्या जाऊ शकतो. विकेट काढल्या जातात, एका बाजूने प्रेशर वाढवलं जात आहे आणि नंतर अशा मिसफिल्डच्या तुम्ही धावा मोफत बहाल करतायत आणि ते प्रेशर रिलीज करतायत. 2 षटकांचा खेळ संपलाय, 32 धावा धावफलकावर आहेत, 18 बॉल आणि आता 13ची गरज आहे. डीजे लिशा 21 आपण पाहतोय, साऊंड्स डिसेनिक याच्या माध्यमातून आपण पाहतोय संपूर्ण 5 दिवस संगीताची मेजवानी आणि आमच्यासारख्या समालोचकांच्या आवाजाची काळजी मात्र इथे घेण्यात येते. 2च ओव्हरमध्ये आपण पाहतोय सामना पुन्हा झुकलाय. सेकंड ओव्हरमध्ये खरं तर पहिल्या 5 चेंडूंचा विचार केला तर 3च धावा आल्या होत्या, 2 विकेट आल्या होत्या आणि शेवटच्या बॉलवर आलेला तो मिसफिल्डचा चौकार कुठेतरी घातक ठरू शकतो. तो मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासे टीमसाठी 18 चेंडू आणि 13ची आता आवश्यकता असताना साहिल आपल्याला पाहायला मिळतो. साहिल मिसाळ 1 बॉल खेळला, चौकार त्याच्या बॅटमधून आला. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मंदार 1 बॉल 1. संयम म्हात्रे 18 बॉल आणि आता 13ची गरज. पॉवर प्ले संपला, फील्ड रिस्ट्रिक्शन खुल्या झाल्यात आणि बॉलला आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण सामना हातामध्ये आहे हे माहिती आहे. मी तिला पण सिद्धिविनायक भिंगारे टीमला इथे घाई करून काही फायदा नाहीये कारण नॉकआउट ही स्पर्धा आहे, इथे काही नेट रन रेट वगैरे बघितला जाणार नाहीये. त्यामुळे सिंगल देखील सामना पुढे नेला जाऊ शकतो. त्यामुळे पहिल्या बॉलवर सिंगल काढली हो. कमी गतीने बॉल टाकत असताना आपण पाहतोय टॉपेज लागली होती. भूषण म्हात्रेच्या हातात बॉल वरची कडा लागली. भूषण म्हात्रे यांच्या हाताला हलकासा स्पर्श केला आणि त्याच्या पाठीमागे आपण पाहिलं तर आदित्य घरतने चांगला बॅकअप दिला फ्लाय स्लिपला आणि तो झेल डीपला गेला. 33-3 अशा परिस्थितीमध्ये सध्या आपण पाहतोय. मी तिलपणे सिद्धिविनायक भिंगारी संघ अजूनही त्यांचं पारडं हलकसं वर आहे, हलकसं वरचढ आहे. 12 धावांची इथून गरज आहे. 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जासे टीमला आता भरपूर मोठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. भरपूर मेहनत इथे आपल्याला पाहायला मिळताना करावी लागेल. मिसफिल्ड मध्ये इथे थांबावी लागेल. धावांचं लिकेज इथे स्टॉप करावं लागेल. न्यू बॅटर मिस्टर सूरज 5व्या क्रमांकावर. पहिला बॉल अगदी खोदून काढलाय. पॉइंटला खेळाडू तैनात, चांगलं जज केलं बॉलला कारण ही पोझिशन खरं तर आत्माराम सर खूप क्रुशियल असते कारण इथे जेव्हा जेव्हा चेंडू तुमच्या समोर पडतो ना तेव्हा तेव्हा 100% तो टर्न घेतो, वळसा घेतो. त्यामुळे तुम्हाला अगदी योग्य जज करावं लागतं आणि जे जज केलं ते म्हणजे क्षेत्ररक्षकाने रुपेशने. बघा आपण ऍक्शन रिप्ले मगाच्या विकेटचा पाहतो आपल्या स्क्रीनवर आणि इथे हा चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर पुन्हा हलकीशी उसळी, हलकासा टर्न. संयम म्हात्रे आपण पाहतोय इम्प्रेस करतोय या ओव्हरमध्ये. आतापर्यंत तरी स्कोर आहे 34. या ओव्हरमध्ये 4 चेंडूमध्ये 2 धावा 1 विकेट. संयम म्हात्रेचा आतापर्यंत स्पेल राहिला मात्र तो खराब केला जाऊ शकतो येणाऱ्या 2 बॉलवर मंदारच्या माध्यमातून.
डावकरताचा गोलंदाज आणि चांगलं पेस व्हेरिएशनचा वापर केला त्याने, गतीचा योग्यरित्या वापर केला, उंच गोरा बांधा, हाय रिलीज पॉइंट आणि ते हाईट फॅक्टर कुठेतरी इम्पॉर्टंट होत असताना आपल्याला पाहायला मिळतो, त्याला फायदेशीर ठरत असताना आतापर्यंत तरी. बॅकफुटवर गेले होते, अगदी क्रीजच्या आतमध्ये घुसले होते, कट मारण्याचा प्रयत्न, पंचांनी सर वाईट बॉलचा इशारा केला. लाईन खराब पाहायला मिळाली, अतिरिक्त धावसंख्येच्या रूपात स्कोर पुढे सरकत. यस, रिव्ह्यू घेण्यात आला. फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून चॅलेंज केलं गेलं या डिसिजनला, पंचाने वाईट सांगितलं. एक रिव्ह्यू आपण दिलेला आहे पर इनिंग प्रत्येक टीमला, नो बॉल, वाईड आणि रनआउट साठी. आयएफकेआर इव्हेंट्स लाईव्ह मात्र मदत करतील टेक्निकल टीम, आमचे तिसरे पंच संदीप पाटील सर, आणि योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. सरपंच चषक 2025 तुम्ही आनंद घेता, प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतो चौफेर, आणि युट्यूब वर देखील आयएफकेआर इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून देखील असंख्य प्रेक्षक जोडले गेले. त्यांचं पुन्हा एकदा आपण करूया सरपंच चषक 2025 या दुसऱ्या रात्रीमध्ये सहर्ष स्वागत. डिसिजन पेंडिंग आहे सध्या, आमची टेक्निकल टीम आणि तिसरे पंच शहानिशा करतील. अंडर द व्हाईट फ्लडलाइट्स तुम्ही पाहता हुतात्मा मैदान चासई या ठिकाणी आपण आहोत. इट्स अ फेअर डिलिव्हरी, तिसऱ्या पंचांनी सांगितलंय इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला मॅच ऑन करा. रिव्ह्यू गमावला, रिव्ह्यू सक्सेस झालेला आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा अर्थात मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासईचा. सामना पुढे सरकेल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत असताना आपण पाहिले संयम मात्रे आतापर्यंत इकॉनॉमिक स्पेल हाताळत असताना 2 धावा त्याने दिल्यात, 1 विकेट प्राप्त केली. स्कोर थांबलाय 34 या आकड्यावर, 3 विकेट. शेवटचा बॉल या तिसऱ्या ओव्हरमधील. मंदार वन्स अगेन ऑन स्ट्राइक. हो, यावेळेस मात्र चांगला स्विच हिट केलाय, बॉलला पाठवले थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि ठोकलाय शेवटच्या बॉलवर. चौकार. स्कोर जाऊन थांबलाय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38ला 3 या आकड्यावर. बघा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आयएफकेआर इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून अगोदरच पोझिशन मध्ये आले होते, अगदी क्रीजच्या अगदी पुढे सरसावले, बॉल अगदी मेरिट वर खेळलं, योग्यरित्या कनेक्ट केलं, इनफिल्ड क्लिअर केलं, कारण थर्डमॅन आतमध्ये होता, हे पाहिलं होतं मंदारने आणि त्याचा फायदा उचलला. आता फक्त 7 रनची गरज आहे, 12 चेंडूंचा खेळ इथे मात्र बाकी आहे. 38-3 मिथिल इव्हेंट सिद्धिविनायक भिंगारी हा संघ तुम्ही पाहताय विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. 12 चेंडू आणि आता 7 धावांची इथून आवश्यकता असताना ही इम्पॉर्टंट षटक राहील. इथे कमी धावसंख्या खर्च करावी लागेल, विकेट्स काढावे लागतील आणि शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजाला मात्र थोडंसं मार्जिन द्यावं लागेल. थोडंसं कठीण आहे. मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासे टीमसाठी मात्र अशक्य असं काही नाही, अशक्य मध्ये देखील शक्य जोडला गेला. त्यामुळे क्रिकेट आहे, मॉडर्न डे टेनिस क्रिकेट आपण पाहतोय, बदलत्या काळानुसार आपण पाहतोय क्रिकेट बदलत असतं आणि आता अगदी आक्रमक रवैया वापरला जातो गोलंदाजांकडनं फलंदाजांकडनं रणनीती आखत असताना, कारण लिमिटेड ओव्हरच्या मॅचेस असतात. अशा परिस्थितीमध्ये मात्र रणनीती यशस्वी करणं कुठेतरी मात्र इम्पॉर्टंट असतं. जयदीप वन्स अगेन ऑन टू द बॉलिंग मार्क. हो, पहिला बॉल फ्लिक करत असताना हलक्या हाताने फक्त फाईन लेगला अगदी फाईन खेळून काढलाय. टायमिंगचा इथे योग्यरित्या वापर करत असताना टायमिंग साधलं ते फलंदाजाने आणि ते धावा मात्र प्रचंड वेगाने पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज 3 धावा पहिल्याच बॉलवर हलक्या हाताने ढकललं होतं. आणि बऱ्याच वेळेला आपण पाहतो की इंटरनॅशनल क्रिकेटचा आपण जर विचार केला तर भारतीय संघ बऱ्याच वेळेला अशा युक्त्या वापरत होतो, खास करून विराट कोहली.
हलक्या हाताने बॉलला ढकलतो आणि त्याला माहिती आहे की खेळाडू पोहोचायला भरपूर वेळ लागेल आणि त्या दरम्यान मात्र 2 ते 3 धावा धावून पूर्ण केल्या जातात. स्कोर झाला 41 या आकड्यावर. 4 धावांची गरज. 11 चेंडू आणि 4 धावा. फ्लाइट दिली होती मात्र त्याला फुलटॉस मध्ये बॉलला घेत असताना आणि हा विजयी चौकार ठोकलाय आणि सामना जिंकत असताना मीत 11 सिद्धिविनायक भिंगारी हा संघ अभिनंदन.